आणि मग आपण असं दुसऱ्यांच्या ओपिनियननी, म्हणजे अगदी शाळेचे शिक्षक त्याच्या आयुष्यात 6 तास असतात, 24 तासातले 6 तास तो तिकडे असतो, पण 18 तास तो आपल्या सानिध्यात असतो. त्याचे चांगले गुण, वाईट गुण, त्याच्या आवडी निवडी, अभ्यासातला कम्फर्ट झोन, अभ्यास करण्याची त्याची घरातली पद्धत, अनेक गोष्टी आपल्याला माहीत असतात. पण त्याच्या आयुष्यातले निर्णय आपण शाळेतल्या शिक्षकाला घेऊन विचारतो. जो शिक्षक त्याच्या लाईफमध्ये रोजचं 2 तास काम करतो, आपण त्याच्या लाईफचे निर्णय त्या 2 तासाच्या सानिध्यात असलेल्या शिक्षकावरती जाऊन हे करतो. माझा काका मामा कोणीतरी शिक्षक आहे, जो गावी राहतो, जो 3 वर्षापासून आपल्या मुलाला भेटलेला नाहीये. आपण त्याला विचारतो की याच्यासाठी मी काय करू? काय माहिती सर, त्यात तुमचं जरी काका आहे, तुमचं जरी मामा आहे, तुमचा जरी भाऊ आहे, तुमचा जरी सक्का नातलग आहे, तो जरी शिक्षक आहे, तुमच्या मुलाबद्दल त्याला काय आयडिया आहे? तो घरात होमवर्क कसा करतो, करतो की नाही करत, करत असताना अभ्यास समजून घेतो का, सेल्फ स्टडी तो करतो का, सेल्फ स्टडी त्याला माहिती का कसा करायचा, परीक्षेमध्ये इंग्लिशमध्ये काय प्रॉब्लेम येतात, गणितात काय प्रॉब्लेम येतात, त्याच्या शाळेमध्ये त्याला काय अडचणी आहे, ट्युशनमध्ये काय अडचणी आहे, घरामध्ये काय अडचणी आहे. काहीतरी एक गोष्ट तुम्ही ज्या कोणाचा सल्ला घेणार आहे त्याच्या आयुष्यासाठी, त्याला एक तरी गोष्ट माहिती आहे का सर? मग कसा काय तो निर्णय देऊ शकेल? त्या नवीन जज सारखं त्या एका दिवसात त्यांनी ठरवावं का याला फाशी द्या का याला सोडून द्या? नाही होऊ शकत सर. आणि आपण बऱ्याच वेळेस थर्ड पार्टी डिसिजन्स आपल्या मुलांवरती लागतो. चांगला सारासार विचार आपण त्यांच्यासाठी आई वडील म्हणून स्वतः करत नाही, आणि त्याच्यामुळे पण मुलांचं लाईफ स्पॉइल होतं. आलेल्या अपॉर्च्युनिटीज या सगळ्या ह्याच्यातून लोकांचं ऐकून किंवा मेंढरांचं कळप कुठे चाललं आहे तेच माझ्या मुलांनी करावं ह्या अपेक्षेने आलेल्या अपॉर्च्युनिटीज आपण त्याच्या आयुष्यातल्या मिस करतो. आणि अपॉर्च्युनिटीज मिस करतो म्हणजे गोष्ट आपल्याकडे परत आहे की मंदिराचा पुजारी असतो, अनेक वर्ष विठ्ठलाची सेवा, त्या विठ्ठलाचं मंदिर असतं, विठ्ठलाची सेवा तो करत असतो त्या मंदिरामध्ये, आणि खूप स्ट्रॉंग बिलीफ असतो त्याचा की माझा देव माझ्यासाठी कोणत्याही संकटात धावेल, कारण या देवाची मी 24 तास सेवा करतो. आणि एक दिवस संकट येतं, खूप पाऊस पडतो, अचानक रात्रीतून ते नदीच्या किनारीच मंदिर असतं, ते नदीला पूर येतो, प्रशासन हालचाल करायला लागतं, प्रशासन येतं, प्रशासन त्या नदीच्या काठी असणाऱ्या घरांना सांगतं की तुम्ही इथून सोडून जा, पाणी वाढणार आहे, पाणी वाढलं तर तुम्हाला धोका होईल. ते सगळे लोकांची घरं खाली करतं. तिथून गावातून 2 माणसं येतात, त्यांना माहीत असतं हा मंदिरात नदीकाठी मंदिर आहे, हा मंदिरात सेवा करतोय, पूजा करतोय, तिथंच राहतो. ते दोघं येतात, त्याला आरडाओरडा करून सांगतात बाबा चल इथून बाहेर पड, प्रशासनाने सगळं खाली केलं आहे, पाणी वाढणार आहे, त्या मंदिरामध्ये पाणी येईल, मंदिर बुडून जाईल, तर तू चल निघ बाहेर. तो सांगतो फुकट एवढ्या वर्ष सेवा केली कमी या विठ्ठलाची, असा कसा हा विठ्ठल मला मरू देईल, है ना? आणि तो स्ट्रॉंग बिलीफ असतो, तो काय तिथून जात नाही. मग हळूहळू करत पाणी वाढतं, मंदिरामध्ये पाणी घुसतं, हा मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जो ओटा असतो, चबुतरा असतो, त्याच्यावर जाऊन बसतो. तो जो 6-7 फुटाच्या चबुतऱ्यावरती तिथे जाऊन बसतो. मग ते पाणी वाढत वाढत 6-7 फुटावरती येतं. परत याला वाचवायला एक प्रशासनाची नौका येते, बोट येते. ते बोटीमधून हे लोक त्याला हात देतात, बाहेर ये, चल आम्ही तुला वाचवायला आलेलो आहे. हा म्हणतो अशी थोडीच 10 वर्ष मी सेवा केली विठ्ठलाची, असं कसं मला विठ्ठल मरू देईल, बघा तुम्ही चमत्कार, काय होणार नाही मला. त्यांनाही परत पाठवतो. हळूहळू करत पाणी वाढतं, हा मंदिराच्या कळसावरती जाऊन बसतो. मंदिराच्या कळसापर्यंत पाणी येतं, वरतून प्रशासनाचं परत हेलिकॉप्टर येतं, ते त्याला रस्सी सोडतात, दोरी सोडतात, त्याला सांगतात बाबा आता तरी चल, कशाला जीव धोक्यात घालतो, आहे ना? विश्वास असावा पण अंधविश्वास नसावा, तर तू चल. परत सांगतो अरे तुम्ही चमत्कार बघा, माझा विठ्ठल मला काय मरू देणार नाही. शेवटी कळसावरती पण पाणी निघून जातं, हा मरतो, स्वर्गात जातो. एवढी सेवा केलेली असते, स्वर्गात जाऊन देवाला प्रश्न विचारतो, कसा रे तू देवा, एवढं मी तुझ्यावरती विश्वास ठेवला, एवढी 10 वर्ष तुझी सेवा केली, मी लोकांना एवढं छाती ठणकावून सांगत होतो की देव मला मरू देणार नाही, तू शेवटी करायचं तेच केलं, एवढ्या सेवेचं मला काय तात्पर्य दिलं, तू मला मारून टाकलं शेवटी, किंवा मरून गेलो मी तुझ्यावर विश्वास ठेवून पण. मग देव म्हणतो अरे मूर्ख आहेस तू, तुला हे 2 हात, 2 पाय, 2 डोळे, मेंदू, कान, हे माणूस का घडवलं तुला मी? कारण तुला स्वतःचा चांगला वाईट विचार करता यावा. तुला एवढं सगळं दिल्यानंतर पण मी तुझ्यासाठी, तुला वाचवण्यासाठी संधी घेऊन आलो होतो तुझ्यासाठी. जेव्हा तुला 2 लोक बोलवायला आले गावातले, तर त्यांच्यामध्ये एक हाक मारणारा मी होतो वेगळ्या रूपात. मी तुला संधी घेऊन आलो होतो की तू आता तुझ्या संकटातून बाहेर पड, किंवा तू वाचव स्वतःला. बोटमध्ये आले, नावामध्ये आले, तिथं पण मीच तुला आवाज देत होतो. हेलिकॉप्टरमधून आलो, तुला रस्ती मीच सोडली. मी वेगवेगळ्या रूपात तुला वाचवण्यासाठी आलो होतो, पण तुला ती संधी ओळखता आली नाही. तुला दिलेल्या 2 डोळ्यांचा, दिलेल्या 2 कानांचा, तुझ्या मेंदूचा, बुद्धिमत्तेचा, हाताचा, पायाचा, म्हणजे मी दिलेल्या गोष्टींचा तुला योग्य वापर करता आला
नाही, तुला संधी ओळखता आली नाही, त्याप्रमाणे मुवमेंट करता आली नाही आणि म्हणून तू तुझा जीव गमावून बसला. पण तू जर संधीचं सोनं केलं असतं, संधी ग्रास्प केली असती, तशी मुवमेंट केली असती, सारासार विचार केला असता, तर तू आज जिवंत असता. म्हणजेच काय सर, की आपल्या मुलाच्या आयुष्यामध्ये जर संधी येत असतील, अपॉर्च्युनिटीज येत असतील, ते त्याचा अभ्यास एका चुकीच्या मार्गावरून जर प्रॉपर वेवरती कन्वर्ट होऊ शकत असेल, त्याला थोड्या मदतीची गरज असेल, कोणी समोरून मदत करायला आला असेल, तर ह्या संधी आपल्याला ओळखता आला पाहिजे आणि या संधीचं सोनं आपण लगेच केलं पाहिजे आणि त्या मुलाचा जो काही अभ्यासाची पद्धत आहे, सिस्टम आहे, ती आपण बदलवली पाहिजे. तुम्ही जर ह्या अपॉर्च्युनिटीज मिस केल्या तर अशा फार जास्त अपॉर्च्युनिटीज लाईफमध्ये येत नाही. देवसुद्धा अगदी 9 वेळेस आपल्याला पूर्ण लाईफमध्ये भेटायला येतो, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, वेगवेगळ्या सर्कमस्टन्सेसमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी येत असतो, पण आपल्याला ते ओळखता येत नाही. आणि ते ओळखता न आल्यामुळे, देऊळबंद पिक्चर बघितला का तुम्ही? देऊळबंद पिक्चर नाही बघितला? देऊळबंद नाही बघितला? पहिले आज पिक्चर बघ, आवर्जून यूट्यूबवरती पिक्चर बघ, म्हणजे खरंच चांगला आहे, जबरदस्त आहे. देवाला मानते ना, मग बघ. सो स्वामी कसं त्याला चेंज करतात, त्याच्या आयुष्यामध्ये कशा अपॉर्च्युनिटीज निर्माण करतात, त्याचा जो पासवर्ड असतो, त्याच्या पासवर्ड मधले जे डिजिट असतात, आता मी स्टोरी मुद्दा म्हणून नाही सांगत, तू बघ. सॉलिड, म्हणजे सुपर सॉलिड पिक्चर आहे, म्हणजे मी तर विसरू नाही शकत, कारण ती आपल्या आयुष्याशी निगडीत असलेली स्टोरी आहे ती. सो आपल्या आयुष्यात पण असे हॅक झालेले खूप पासवर्ड आहे. सो देव आहे ना आपल्याला देत असतो एक 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 डिजिट, की हे तुझं आहे, हे सोल्युशन आहे, हे सोल्युशन आहे, पण आपल्याला आयडेंटिफाय करता येत नाही. पण शेवटी त्याला ते आयडेंटिफाय करता येतं आणि त्याचं जे काही असतं सिस्टम ती ओपन होते, लॉक झालेली, आणि पुढे ती स्टोरी आहे सगळी. पण सांगायचं तात्पर्य कसं आहे, देऊळबंदमध्ये जसं एक एक देव एकेका ठिकाणी बरोबर योग्य वेळेला एक एक डिजिट त्याला अनालाइज करून देतो, त्याचा पासवर्ड पूर्ण रिझॉल्व करू शकतो. देव तसंच आपल्या मुलांच्या काय आपल्या आयुष्यामध्ये पण अशा संकटांचा पासवर्ड आपल्याला देत असतो, पण तो एकदम नाही देत. थोडं 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 करून प्रत्येक ठिकाणी स्टेप बाय स्टेप आपल्याला तो कंटेंट देत असतो. आपल्याला जर ते आयडेंटिफाय करता आलं ना, तर आपला पासवर्ड, आपण तो पासवर्ड टाकून आपल्या आयुष्यातले संकटांचे जे काही आहे ते सगळं आपण यांना रिझॉल्व करू शकतो. आणि सर हे ओळखता आलं पाहिजे की देव मला इथं मदत करतोय म्हणून, आणि अपॉर्च्युनिटीज तुम्ही मिस करतात, बरोबर. कधी कधी काय असतं की काही चांगल्या गोष्टी आपण सांगितल्या, आता आम्ही तुम्हाला सांगितलं सेल्फ स्टडी करायला लावा सर, 6 तास शाळा, ट्युशन तर काय आम्ही बंद करणार नाही, 2 तास ट्युशन, त्या दोघींचा मिळून 2 तास अभ्यास, तसं ना सर, आम्ही मुलांवरती काही लोड टाकणार नाही. मग सर एक जिराफाची गोष्ट आहे. जिराफाची आई जिराफाच्या पिल्लाला जेव्हा जन्म देते, ते पिल्लू जसं जमिनीवरती पडतं, आईने काय करायला पाहिजे, त्या पिल्लाला प्रेम करायला पाहिजे, गोंजारलं पाहिजे. पण जिराफाची आई काय करते, जिराफाचा जो पाय असतो, म्हणजे त्याच्यात इतकी ताकद असते जिराफाच्या पायामध्ये, स्ट्रॉंग, सगळ्यात स्ट्रॉंग असतो जिराफाचा पाय. त्या पायाने ती त्या बाळाला, जन्म झालेल्या बाळाला लांब फेकते, स्ट्रोक देते, मारते पायाने. ते 5-6 फूट लांब जाऊन पडतं. परत एवढं करून थांबत नाही, असं रिपीटेड होतं. जिथे ते बाळ जाऊन पडतं तिथे जिराफाची आई जाते आणि तिला पायाने त्या बाळाला काय करते, त्या जिराफाच्या पिल्लाला पायाने स्ट्रोक देते, आणि ते प्रत्येक वेळेस 5-5, 6-6 फूट लांब जाऊन पडतं. जोपर्यंत त्या लाथा खाऊन ते पिल्लू त्याच्या पायावर उभं राहत नाही, कारण ते लागतंय त्याला, पडतंय, तर ते स्वतः त्याची ताकद एकवटतंय ना की उभं राहण्यासाठी, लांब जाण्यासाठी. सो त्या प्रयत्नातून ते उभं राहतं, आणि जेव्हा ते उभं राहतं तेव्हा ही जिराफाची आई त्याला लाथा मारण्याचा बंद करते. आता हे लाथ मारण्याचा उद्देश काय असतो, कारण पिल्लाचा जन्म झाला, ते पिल्लू जर असं जमिनीवरती पडून राहील तर कधी कोणी वाघ, सिंह, हिंस्र प्राणी येतील आणि त्यांना एफर्ट्सच घ्यावे लागणार नाही, त्याची आयती शिकार त्यांना मिळेल. पण लाईफ सायकल काय सांगते, जोपर्यंत तुम्ही स्ट्रगल करता तोपर्यंत तुम्ही जिवंत आहे. ज्या दिवशी तुमच्या आयुष्यातला स्ट्रगल बंद झाला, समजून जर तुम्ही मेलेले. म्हणतात ना की प्रॉब्लेम ही जिवंत माणसाला च्या आयुष्यात येणारी घटना आहे, पण मेलेल्या माणसासाठी तर लोक रस्ता पण मोकळा करतात, है ना. अंत्ययात्रेला काय होतं, अंत्ययात्रा आली की असं तुम्ही चालले गर्दीतून, तुमच्यासाठी कोणी रस्ता सोडेल का? म्हणजे जिवंत माणसाला प्रॉब्लेम्स आहे, आणि ते लक्षण आहे की माणूस जिवंत आहे,
पण मेलेल्या माणसासाठी प्रॉब्लेम नावाची वस्तूच नाही आहे. त्याची अंत्ययात्रा निघाली लोक स्वतःच साईडला सरकून जातात, बरोबर आहे. सो की त्या जिराफाच्या आईला माहिती की याला स्ट्रगल करता आली पाहिजे. हा पायावर उभा राहिला तर हा कुठेतरी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळू शकेल, है ना. मग त्याला पायावर उभं करण्यासाठी ही जिराफाची आई त्याला ह्या लाथा मारत असते. सो याचा अर्थ असा नसतो की त्या पिल्लावरती ती जाती करते, बरोबर. याचा अर्थ असा नाहीये की ती जिराफाची आईला बाळाबद्दल कोणताच पॉझिटिव्हनेस नाहीये, असं नाहीये. पण तिला माहिती काही गोष्टी कराव्याच लागतील, बरोबर आहे. सो सर हे जेव्हा आपल्याला पण कळेल ना की आपल्या मुलांना पायावर उभं करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी त्या जिराफाची आई आपल्याला पण व्हावं लागेल, बरोबर आहे. सो त्या दिवशी आपले मुलं सक्सेसफुल होतील. लाडानी, अंजारून, गोंजारून आणि चुकीच्या ठिकाणी त्यांच्या डिमांड्स, त्यांच्या रिक्वायरमेंट्स पूर्ण करून यशस्वी होता येणार नाहीये. काही गोष्टी तुमच्या फेवरमध्ये घडतील, काही गोष्टी त्यांच्या फेवरमध्ये घडतील, काही गोष्टी तुमच्या फेवरमध्ये नाही घडणार, काही गोष्टी त्यांच्या पण फेवरमध्ये नाही घडणार. पण जिथं त्यांचा फेवर नसेल पण ते केलं तर तुम्हाला माहिती आहे की यांची प्रगती होणार आहे, तिथं जिराफाची आई तुम्हाला होता आलं पाहिजे. लक्षात. आम्ही म्हणत नाही की उठता बसता त्यांना लाथा बुक्या मारा, त्यांना पहाटे 3 वाजता उठून अभ्यासाला बसवा. आम्ही म्हणत नाही त्यांना 16-16 तास अभ्यास करायला लावा. आम्ही आल्यापासून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय अभ्यासाची एक प्रॉपर सिस्टम बनवा. अभ्यासात नेमकं रोज काय करायचंय ते ठरवा. तो 1-1.5 तासाचा ते 2 तासाचा अभ्यासाचा पॅटर्न ठरवा. तेवढं केलं तर तुम्हाला ट्युशन, क्लासेस, त्यांचे होमवर्क, पाठांतर हे सगळं करावं लागणार नाही. आम्ही आलोय तुमच्या मुलाचं आयुष्य सोपं करण्यासाठी. आम्ही आलोय तुमच्या मुलाच्या स्पीडला एक डायरेक्शन देण्यासाठी, बरोबर. स्पीड विथ डायरेक्शन. स्पीड तुमचं 140-200च्या स्पीडनी गाडी चालवताय, जायचंय नाशिकला पण निघाले पुण्याच्या दिशेने, काय बी 200चा स्पीड असून पण तुम्ही नाशिकला पोहोचू शकणार नाही. पण तुम्ही 50-60च्या स्पीडनी पण नाशिकच्या दिशेने निघाले तर नाशिकला तुम्ही 3च्या ऐवजी 4 तासात पोहोचा, पण नाशिकला पोहोचा. म्हणजे स्पीडला इम्पॉर्टन्स नाही, त्या स्पीडला डायरेक्शन असणं गरजेचं आहे. ते डायरेक्शन द्यायला आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे. सो आम्ही जाती करा हे सांगत नाही आहे, पण काही ठिकाणी कडू औषध पण आपल्याला बळजबरी पाजता आलं पाहिजे, पाजावंच लागणार. कारण ते जर तिथं त्यांच्या फेवरनी काम केलं, मुलं जेव्हा लहानपणी ते कडू औषध फेकून देत होते, नाही याला आवडत नाही म्हणून आपण त्याला पाजलं नसतं तर त्या दिवशीचा तो ताप त्या मुलाचा उतरला नसता आणि भलतंच काही घडलं असतं. पण त्या दिवशी ते बळजबरी औषध पाजलं म्हणून 2 दिवसांनी त्याचा ताप बरा झाला आणि पुढची जी काही धोका होता तो आयुष्यामध्ये आला नाही. सो कधी कधी ते कडू औषध आपल्याला पाजता यायला पाहिजे, हेच पालकत्व असतं. आलं लक्षामध्ये. इथेच आपल्याला हे करायचं असतं. भीम आहे ना, भीम अश्वत्थामानी, द्रोणाचार्य जे त्याचे वडील होते, ते जेव्हा युद्धामध्ये महाभारतामध्ये मारले गेले तर अश्वत्थामाला सूड घ्यायचा होता की माझ्या वडिलांना मारलं मी, आता या पांडवांना बेचिराग करून टाकेल. ओके. सो अश्वत्थामाला जे काही वरदान होतं तर नारायणास्त्र नावाचं एक अस्त्र होतं की जसं अणुबॉम्ब आहे, अणुबॉम्ब जर पडला तर अख्खा देश बेचिराग होऊ शकतो, इतकी ताकद आहे त्याच्या स्वरूपावरती. तसं ते नारायणास्त्र काय होतं की ते जिथे पडेल तिथे जेवढे लोक असतील ते जळून मरतील, तो बाण होता. मग अश्वत्थामाने काय केलं की तो बाण पांडवांवरती सोडला, पण कृष्ण त्यांच्या बाजूने होता. तर कृष्णाने त्याला सांगितलं होतं की जो जमिनीवरती साष्टांग दंडवतच्या पोझिशन मध्ये असेल त्याला त्या नारायणास्त्राचा काही धोका नाहीये. सो तो भीमाला सांगत होता की बाबा तू झुक, जमिनीवरती उलट्या दिशेला झोपून घे, म्हणजे तुला नारायणास्त्राचा काही इफेक्ट होणार नाही. तो भीम ताकदवर आणि जबरदस्त होता. भीम म्हणतोय ते नारायणास्त्र माझं काही बिघडू शकत नाही, मी काय ऐकणार नाही, मी काय घाबरणार नाही. असं नाही तसं नाही. ते नारायणास्त्र तिकडून त्याने सोडलं, ते आता इथं पडणार, भीमाचा जीव जाणार हे दिसायला लागलं. कृष्णाने जे त्याला मारली आणि त्याला खाली पाडलं भीमाला, तेवढं ते नारायणास्त्र पडलं आणि सगळे पांडव, बाकीच्यांनी तर ऐकलं होतं ते बोडावून झाले होते, पांडव वाचले नाही तर त्या दिवशी भीम काय झाला असता, मेला असता. सो भीमासारख्या बलदंड हुशार अशा पांडवांपैकी असणाऱ्या माणसावरती पण कधी कधी त्याला सुद्धा अक्कल त्याची चालत नव्हती. त्यावेळेस कृष्णासारखा एक सारथी आला, एक मेंटर आला आणि त्याने त्याचा जीव वाचवला. भले त्याला जाती करावी लागली, पण अशीच जाती आपल्या मुलांवरती एखाद्या वेळेस आपल्याला चांगल्यासाठी करायला लागते सर, ती तुम्हाला करता आली पाहिजे. ओके. राष्ट्र काय की आपण काय करतो, त्यांचं पोटेन्शियल, जसं मी म्हणलो, आपणच विश्वास दाखवत नाही त्यांच्यावरती. हा काय करेल, याला काय जमेल, तो करणार नाही, त्याच्याकडनं काय होणार नाही, त्याला थोडीच येतं, अशा गोष्टी करून, हा बुद्धू आहे, हा हुशार आहे, अशा गोष्टी करून आपण त्यांना डॉमिनेट करतो. तुम्हाला तुमच्या मुलांचं पोटेन्शियल ओळखता येत नाही. फुलपाखरू असतं बटरफ्लाय, किती रंगीबिरंगी असते, किती अट्रॅक्टिव्ह वाटतं,
लोक त्याला त्याच्या कलरमुळे आणि त्याच्या दिसण्यामुळे पकडायला जातात, है ना. पण तुम्हाला काय वाटतं, फुलपाखराला माहिती का आपण किती सुंदर आहे? माहित असेल का त्याला? नाही माहित ना. त्यांनी कधी आरशात बघितलं की त्याच्याकडे काय सिस्टम आहे की मी किती सुंदर आहे, मी किती छान दिसतो, असं अनालाइज व्हायला. म्हणजे तो दिसतो किती सुंदर की लोक अट्रॅक्ट होतात. फुलपाखरू म्हटलं की आपल्याला कसं अट्रॅक्टिव्ह वाटतं, बरोबर आहे. पण त्याचं स्वतःला त्याला माहित नाही आपण काय आहे. लक्षात आलं? जसं वाघाची गोष्ट आपण सांगतो, जंगलातला वाघ आहे, सर्कस मधला वाघ आहे. सर्कस मधल्या वाघासमोर 300-400 लोक बसून टाळ्या वाजवतात, एंटरटेन होत असतात. त्या वाघाची भीती आपल्याला वाटत नाही सर्कस मध्ये बसल्यानंतर. पण जंगलातल्या वाघासमोर आपण टाळी वाजवू शकत नाही किंवा त्याच्या समोर जाऊन उभं राहू शकत नाही, हिंमत नाही आपली. मग जर दोन्ही प्राणी सारखेच आहे, तिकडे पण वाघ आहे इकडे पण वाघ आहे, तर आपल्या परसेप्शन मध्ये हा फरक का पडतो? फक्त आणि फक्त जंगलातल्या वाघाला त्याचं पोटेन्शियल माहिती आहे आणि सर्कस मधल्या वाघाला त्याचं पोटेन्शियल माहित नाही की मी कोण आहे. त्याला आयते तुकडे दिले जातात, आयतं खाऊ घातलं जातं, शिकार कधी करावी लागत नाही. सर्कस मधल्या वाघाला शिकार केली नाही झालं त्याची ताकद समजत नाही, माझ्यात किती पॉवर आहे, किती ताकद आहे, किती स्ट्रेंथ आहे, बरोबर. त्याला वाटतं की तो त्या एका बारीक माणसाने जो धाक दाखवलेला असतो बेल्टचा पट्ट्याचा, त्या पट्ट्याला तो घाबरलेला असतो, तो फोबिया त्याच्यामध्ये निर्माण झालेला असतो, बरोबर. सो या सर्कस मधल्या वाघाला सगळं आयतं मिळालेलं आहे. आयतं मिळाल्यामुळे त्याला शिकार करावी लागली नाही, शिकार कधी केली नाही तर त्याला त्याची ताकदीची जाणीव झाली नाही. त्याला माहीतच नाही की मी कोणत्या प्राण्याची शिकार करू शकतो, शिकार करण्याचं स्किल त्याच्यामध्ये डेव्हलप झालं नाही आणि तो त्या बेल्टच्या फटक्याला घाबरून एका कुत्र्यासारखेपेक्षा पण खराब लाईफ त्या सर्कसमध्ये जगत असतो. पण जंगलातल्या वाघाला लहानपणापासून त्याचं पोट भरण्यासाठी शिकार करावी लागते. शिकार करत करत छोट्या प्राण्यापासून तर मोठ्या प्राण्यापर्यंत शिकार करतो. 1 दिवस 4 दिवस उपाशी असल्यामुळे जिराफासारख्या हत्तीसारख्या प्राण्यांवरती तो अटॅक करतो, त्यांनाही मारतो, खातो. तेव्हा त्याला कळतं की माझ्यात काय क्षमता आहे आणि त्या दिवशी त्याला कळतं की मी माझ्यापेक्षा 10 पट मोठ्या प्राण्याला पण मारू शकतो, खाऊ शकतो. सो त्या दिवशी तो माणसाला ऑब्व्हियसली घाबरणार नाही किंवा माणसाला समोर उभं राहू देणार नाही. म्हणजे मॅटर ऑफ पोटेन्शियल. पालकांना आपल्या मुलांचं पोटेन्शियलच कळत नाही. कारण का काय केलेलं आहे, पालकांनी त्यांना सर्कसमध्ये टाकलेलं आहे. सर्कसमध्ये सगळं आयतं मिळतंय, बरोबर आहे. सगळं तिथे ट्रेनिंग दिलं जातंय, ट्रेनिंग प्रमाणे काम करावं लागतंय. नाही केलं तर त्यांना भीती घालून ठेवलेली आहे, बरोबर. म्हणजे आपल्या वाघांना आपण काय केलं, सर्कस मधले वाघ बनवले. पण तुमच्या वाघांना तुम्ही जर जंगलातले वाघ बनवले असते तर तुम्हाला पण दिसलं असतं ते काय करू शकतात, बरोबर. रस्त्याने जर मेंढरांचा कळप रस्ता क्रॉस करत असेल ना, एखादा रस्ता आहे, मेंढरांचा कळप रस्ता क्रॉस करतोय, तर आजूबाजूला इकडे सायकलवाला जरी उभा असेल ना, तो 4 वेळेस ट्रिंग 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 वाजवतो. गाड्यांवाले काय करतात, हॉर्न वाजवतात, बाईकवाले आहे ना, कारवाले, बरोबर आहे की नाही. पण विचार करा, जर एक वाघ रस्ता क्रॉस करत असेल तर हॉर्न वाजवतो, सायकलवाला ट्रिंग ट्रिंग करेल का? उलट काय म्हणतील, वाघ आहे अजून 10 फूट पाठीमागे सारखा. म्हणजे जेव्हा 100 मेंढरं रस्ता क्रॉस करताय त्यांची काही दहशत नाहीये, पण एक वाघ रस्ता क्रॉस करतोय तर तो एवढ्या लोकांच्या मनात भीती घालू शकतो, दहशत घालू शकतो. सर मेंढरू बनवायचं की वाघ बनवायचं, त्यांचं पोटेन्शियल मेंढरांचं आहे की वाघाचं आहे, हे तुम्हाला पालक म्हणून जर ओळखता आलं नाही, तुम्हाला त्यांना घडवता आलं नाही, तर तुम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्यात पुढचे काही स्वप्न बघायचा अधिकार तुम्हाला नाही, बरोबर. आता लास्टला काय होतं की हे सगळं करत असताना सगळ्यात मेन गोष्ट की आपण जी एज्युकेशन सिस्टम मध्ये त्यांना टाकलेलं आहे मुलांना, ते एज्युकेशन देत असताना आपण त्यांना पूर्णपणे पॅसिव्ह मोडवरती त्यांना ते काम दिलेलं आहे किंवा ते ट्रेनिंग दिलेलं आहे किंवा ते पॅसिव्ह पद्धतीने एज्युकेशन घेण्याची सिस्टम इनबिल्ड केलेली आहे. ऍक्टिव्ह पद्धतीने लर्निंग सिस्टम आपण त्यांच्या आयुष्यामध्ये उभीच केली नाही. आता नेमकं पॅसिव्ह लर्निंग आणि ऍक्टिव्ह लर्निंग समजून सांगायला गुलाबाच्या झाडाचं उदाहरण देऊ शकतो, ड्रायव्हिंगचं उदाहरण देऊ शकतो, स्विमिंगचं उदाहरण देऊ शकतो. जर झाड कुंडीत लावलं, गुलाबाचे 2 झाड आहे, एक कुंडीत लावलं, एक नॅचरल सॉइल मध्ये ग्राउंड मध्ये लावलं, दोन्ही झाडांना 8 दिवस पाणी नाही घातलं, तर कोणी पण कॉमन सेन्सली उत्तर देईल कोणत्या झाडाची वाढ होईल लॉजिकली. तर आपल्याला माहिती आहे की कुंडीतलं झाड काय वाढणार नाही, ग्राउंड मधलं झाडाची वाढ होईल, ऑटोमॅटिकली ते वाढेल. मग हे ऑटोमॅटिकली कसं काय वाढेल? काय होतं की कुंडीतलं झाड वाढत नाही, ग्राउंड मधलं झाड वाढतं? तर त्याचं रिझन एकच आहे, कुंडीतलं झाड पूर्णपणे डिपेंडंट आहे. तुम्ही त्याला पाणी घातलं तर त्याला कंटेंट मिळेल किंवा फूड तयार होईल त्याचं आणि ते वाढेल. तुम्ही पाणी नाही घातलं तर दुसरीकडनं कुठून त्याला पाणी मिळण्याचे सोर्सेस नाहीये, चान्सेस नाहीये.
पण नॅचरल सॉइलमध्ये जे ग्राउंडमध्ये झाड आहे ते काय करेल, तुमची वाट नाही बघणार, तुमच्यावरती डिपेंडंट नाही आहे. ते जमिनीमध्ये जिथे जिथे भूगर्भामध्ये पाणी आहे तिथपर्यंत त्याची मुळं पसरवतं, त्या मुळांद्वारे ते पाणी शोषून आणतं आणि त्यांचं अन्न तयार करतं आणि ते स्वतः वाढतं. ते कोणावरही डिपेंडंट नाही आहे. अशा इंडिपेंडंट वाढीला ऍक्टिव्ह ग्रोथ म्हटलं जातं आणि कुंडीतली जी वाढ आहे जी डिपेंडंट आहे त्याला पॅसिव्ह ग्रोथ म्हटलं जातं. आपले मुलं आत्ता जी ग्रोथ करताय, एज्युकेशन घेताय, जे लर्निंग करताय ते पॅसिव्ह पद्धतीचं आहे. कारण ते ट्युशन्सवरती, शाळेवरती, शाळेतल्या शिक्षकांवरती, घरातल्या पालकांच्या मार्गदर्शनावरती, सगळ्यावरती ते डिपेंडंट आहे. पण इंडिपेंडंट पद्धतीने एखादा धडा, एखादी कन्सेप्ट, एखादा अवघड विषय सोपा करण्यासाठीचे प्रयत्न ते कुठेही वेगळं करताना दिसत नाही. कारण आपण मगाशीच बघितलं की मुलगा शाळेत जातो, ट्युशनला जातो आणि होमवर्क करतो, याच्या पलीकडे तो तिसरं काही करत नाही. आणि हे तिन्ही गोष्टी डिपेंडंट आहेत. होमवर्क, शाळेत जातो, शाळेत शिक्षकांवरती डिपेंड आहे, ट्युशनला जातो, ट्युशनच्या शिक्षकांवरती डिपेंडंट आहे, होमवर्क करतो कारण ते पुन्हा दुसऱ्या दिवशी पनिशमेंट नाही हो, म्हणजे त्या शाळेच्या शिक्षकांकरता आणि ट्युशनच्या शिक्षकांकरता करतो. सो डिपेंडंट आहे. सो इंडिपेंडंटली अभ्यासामध्ये त्याचा विषय सोपा करण्यासाठी, त्याचं गणित सोपं करण्यासाठी किंवा त्याला मेमराईज करण्यासाठी आणखीन काही प्रोसेस तो करत नसतो. म्हणून तो काय करत असतो, ऍक्टिव्ह लर्निंग करत असतो. गाडी चालवायला शिकायची असेल तर ड्रायव्हिंग सीटवर बसूनच गाडी शिकता येईल. 2 वर्ष शेजारच्या सीटवरती मी बसलो आणि ऑब्झर्वेशन केलं तर मला गाडी चालवता येणार नाही. शेजारच्या सीटवर बसून मी ऑब्झर्वेशन करतो, सगळी माहिती मिळवतो, कसं स्टेरिंग, कुठे गिअर, कुठे एक्सलेटर, हे काम करतो. म्हणजे मी काय करतो, पॅसिव्ह लर्निंग करतो. पण ज्या दिवशी मी गाडी चालवायला स्वतः बसतो आणि प्रॅक्टिस करतो ते झालं ऍक्टिव्ह सिस्टम, ऍक्टिव्ह लर्निंग सिस्टम. स्विमिंग कशी करायची हे एखाद्या पुस्तकात वाचतो, कोणीतरी येऊन मला समजून सांगतं, दाखवतं की असं करायचंय स्विमिंग, ती झाली पॅसिव्ह सिस्टम तिथपर्यंत. पण ज्या दिवशी मी स्वतः पाण्यात उतरेल आणि स्वतः प्रॅक्टिस करायला सुरुवात करेल, स्वतः हातपाय हलवेल, स्वतः ब्रिदिंग कशी करायची ते बघेल, ती झाली ऍक्टिव्ह सिस्टम. सो सर, जोपर्यंत तुमच्या मुलाला स्वतः ती गोष्ट करण्याची सवय लागत नाही, सवय होत नाही, तोपर्यंत तो ऍक्टिव्ह सिस्टम मध्ये जात नाही. आणि पॅसिव्ह सिस्टम मध्ये राहिला तर आयुष्यभर कोणावर तरी त्याला डिपेंड राहावं लागेल. आणि मग हाच मुलगा इंटरव्ह्यूला पण कोणत्या तरी गोष्टींवरती डिपेंड असतो. कोणीतरी मला माझ्या कम्फर्टचेच प्रश्न विचारावे, म्हणजे इंटरव्ह्यूवर कडनं पण त्याची अपेक्षा असते की जे मला सांगता येईल तेच त्यांनी विचारावं. बरोबर आहे, म्हणजे जे रुटीन वर्क आहे त्याच्याबद्दलच विचारावं. अवांतर काय विचारलं तर याला सांगता येत नाही, बरोबर, कारण ते त्याची जडणघडण ही पॅसिव्ह लर्निंग सिस्टम वरती झालेली असते. आता हे सगळं जे आहे सर, यामध्ये म्हणजे इन शॉर्ट हे सगळ्या पालकांचे प्रॉब्लेम आहे. आणि ही प्रोसेस 1.5 करोड विद्यार्थी असेल तर 1.5 करोड विद्यार्थ्यांचे जे 1.5 करोड पालक आहे महाराष्ट्रापुरते मर्यादित, हे सगळे ना हेच प्रॉब्लेम्स फेस करतात. ते मुलाला स्कूल आणि क्लासेसवरती सोडताय, मुलगा होमवर्क, बाय हार्टिंग सिस्टम, चुकीच्या पद्धतीने अभ्यास करतोय, हार्डवर्कवर स्वतःला पुश करतोय, स्मार्ट वर्क त्याच्या आयुष्यामध्ये नाही आहे, बरोबर, पॅरेंटिंग चुकते. मग सर काय होतंय की तुम्ही ह्याच पद्धतीने जर मुलाला जर हीच पद्धत तुम्ही कंटिन्यू कराल तर आईन्स्टाईन जे आहेत, अल्बर्ट आईन्स्टाईन, त्यांनी आपल्याला एक छान स्टेटमेंट दिलंय, वाक्य दिलंय की जोपर्यंत आयुष्यात एक्सपेरिमेंट होत नाही तोपर्यंत रिझल्ट बदलत नाही. इफ यू डू द सेम थिंग बाय सेम वे यू विल गेट सेम रिझल्ट, बट इफ यू डू द सेम थिंग बाय डिफरंट वे यू विल गेट डिफरंट रिझल्ट. एकच काम एकाच पद्धतीने एकसारखं सतत सतत तेच करत राहाल तर तसेच रिझल्ट मिळतील जे तुम्हाला पूर्वी मिळत आलेले. पण तुम्ही ते काम करण्याची पद्धत जेव्हा बदलाल नेहमी नेहमी, तर त्यावेळेसचे रिझल्ट पण तुमचे काय असतील, वेगवेगळे असतील. आलं लक्षामध्ये. पण आपण कुठेही मुलाच्या आयुष्यामध्ये एक्सपेरिमेंट करत नाहीये. वर्षानुवर्षापासून हीच पद्धत चाललेली, वर्षानुवर्षापासून तुम्ही पण ह्याच पद्धतीने शिक्षण घेतलं, तुमच्या आजी आजोबांनी ह्याच पद्धतीने शिक्षण घेतलं, माझ्या मुलांनी पण त्याच पद्धतीने शिक्षण घ्यायचं. माझ्या आजोबांनी सायकलवर प्रवास केला म्हणून मी आता सायकलवर प्रवास करतो का? माझ्या घरामध्ये पाटा वरवंटा वापरला जात होता मसाले बनवण्यासाठी म्हणून या मॅडम आता पाटा वरवंट्यावर स्वयंपाक करतात का? गार पाणी मिळवायला माझ्या दादा परदादा ते फडकं बांधायचे रांजणाला, तेव्हा गार पाणी प्यायचे, मग आज मी तेच करतो का? की फ्रीज वापरतो? सो कुठंतरी लॉजिकली, कुठंतरी सेन्सिबली आपण हा विचार केला पाहिजे. परिस्थिती बदलली तसे टूल्स बदलले, परिस्थिती बदलली तसे त्याचे गेनिंग सिस्टम बदलल्या, परिस्थिती बदलली तसे प्लॅटफॉर्म्स चेंज झाले, बरोबर. पण मुलाच्या आयुष्यामध्ये हे काही झालेलं दिसत नाही. आजी आजोबांनी पण पुस्तकातून अभ्यास केला, कोणीतरी शिक्षक यायचे, त्यांना शिकवायचे, त्यांनी पण पाठांतर केलं, परीक्षेला गेले, मार्क पाडले. तुम्ही पण तेच केलं, तुमचा मुलगा पण तेच करतोय. जोपर्यंत त्याच्या आयुष्यात नवीन प्लॅटफॉर्म्स येत नाही, जोपर्यंत त्याच्या आयुष्यात नवीन टूल्स येत नाही, जोपर्यंत त्याची सिस्टम बदलत नाही, कारण सर्कमस्टन्सेस बदलले म्हणून त्याची सिस्टम बदलली पाहिजे, बरोबर आहे.
तर ते होत नाही तोपर्यंत त्याची प्रगती होणार नाही. आणि मुलाच्या प्रगतीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जो शेवटचा फॅक्टर अफेक्ट करतो, ज्याच्यावर तुम्ही भर दिला तर तुमचे हे सगळे जे प्रॉब्लेम आहे ते सॉर्ट आउट होऊ शकता, तो म्हणजे तुम्ही मुलाच्या मेंदूचा विकास कसा करता. त्याच्यासाठी सर मॅडम तुम्हाला तुमच्या मुलाच्या मेंदूची जडणघडण कशी झालेली आहे याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. लक्षात आलं? भाजी बनवायची असेल तर ती कशी करायची, त्याची पद्धत काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. तसं अभ्यासामध्ये तुमचा मुलगा शार्प व्हायला पाहिजे, तुमच्या मुलाची प्रगती व्हायला पाहिजे असेल तर तुमच्या मुलाचा ब्रेन कसा काम करतो, त्याचं ब्रेनचं स्ट्रक्चर काय, नेमकं कोणत्या पद्धतीने त्या मेंदूची जडणघडण झालेली आहे, त्याचा विकास आपण कसा करू शकतो, मेंदूचा जास्तीत जास्त वापर अभ्यासात कसा करू शकतो आपण, या सगळ्या गोष्टी आपल्याला ओळखता जर आल्या तर तुमच्या मुलाचे रिझल्ट्स आणि त्याच्यात भविष्य हे चेंज होऊ शकतं. मग थोडक्यात तुम्हाला मी सांगू शकतो की आमच्याकडे जे काही अनालिसिस आहे, आमच्याकडे जो काही रिसर्च आहे, जो काही सायन्स आम्ही अभ्यास केलेला आहे, जे काही रिसर्चेसचा डेटा आम्ही मिळवलेला आहे, तो डेटा असं सांगतो की आपला जो ब्रेन बनलेला आहे तो न्यूरॉन्सचा बनलेला आहे, छोटे 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 तंतूंचा बनलेला आहे. असे बिलियन्स ऑफ न्यूरॉन्स आपल्या मेंदूमध्ये असतात की त्या न्यूरॉन्समध्ये आपली मेमरी असतात, आपल्या मेमरीज त्या न्यूरॉननी बनतात, म्हणजे जी मेमरीज असतात आपल्या वेगवेगळ्या त्या न्यूरॉन्सनी बनतात. तर जास्त टेकमध्ये न जाता ते न्यूरॉन कसे काम करतात वगैरे ते आपला भाग नाही आहे. पण त्या मेमरीबद्दल मी सांगतो की मेंदूमध्ये आपल्या जनरली वेगवेगळ्या प्रकारच्या मेमरीज असतात. सगळ्या स्ट्रॉंग मेमरीज ज्या मानल्या जातात बेसिक त्या शॉर्ट टर्म मेमरी आणि लॉंग टर्म मेमरी ह्या दोन मेमरीज आहेत. कालावधीनुसार जर म्हटलं तर कोणती गोष्ट किती कालावधीसाठी मेंदू लक्षात ठेवतो, ऑन दॅट बेसिस दोन प्रकारच्या मेमरी एक्झिस्ट करतात. एक आहे शॉर्ट टर्म मेमरी, एक आहे लॉंग टर्म मेमरी. शॉर्ट टर्म मेमरी आणि लॉंग टर्म मेमरीशी ज्या घटना जातात त्या मेमरीजमध्ये त्याचा जो संदर्भ आहे तो आपल्या सेन्सरी ऑर्गन जे 5 आहेत, ज्ञानेंद्रिय जे आहेत 5, त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीनुसार ठरतं की एखादी घटना शॉर्ट टर्म मेमरीत जाईल की एखादी घटना लॉंग टर्म मेमरीत जाईल. एखादी घटना जर शॉर्ट टर्म मेमरीत गेली तर ती 14 दिवसांकरता सायन्स सांगतं की त्या माणसाच्या मेंदूमध्ये एक्झिस्ट करते आणि 15 ते 21व्या दिवसानंतर ती तिथून डिलीट होऊन जाते. लॉंग टर्म मेमरीमध्ये एखादी घटना गेली तर ती मरेपर्यंत लक्षात राहते. आता हे कसं घडतं की हजारो घटना लाईफमध्ये घडत असतात, मग काही शॉर्ट टर्म मेमरीत जातात, विसरून जातो, काही मात्र आपण आयुष्याच्या शेवटपर्यंत त्या गोष्टींना लक्षात ठेवतो. हे घडतं कसं? तर सायन्सनी जो काही अभ्यास केलेला आहे तो सायन्सचा स्टडी असं सांगतो की आपले जे 5 ज्ञानेंद्रिय आहे, डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा, हे इन्फॉर्मेशन घेतात बाहेरची, ही इन्फॉर्मेशन आपल्या मेंदूला पोहोचवतात. पण एका ज्ञानेंद्रियाने एकदाच जर इन्फॉर्मेशन कॅरी केली आणि मेंदूपर्यंत पोहोचवली, सिम्पली एकाच ज्ञानेंद्रियाचा वापर झाला आणि एकदाच जर मेंदूपर्यंत गेली तर ती इन्फॉर्मेशन शॉर्ट टर्म मेमरीमध्ये जाते, 14 दिवस राहते. 14 दिवसात रिव्हिजन केली तर कॅरी फॉरवर्ड होईल, 14 दिवसात प्रॉपर रिव्हिजन नाही झाली तर ती 15 ते 21 दिवसामधून त्या मेंदूतून ती डिलीट होईल. मेंदू म्हणाल ही आपल्या कामाची नाहीये, तो ओमिट करून टाकेल. पण एखादी इन्फॉर्मेशन जर एकापेक्षा जास्त ज्ञानेंद्रियांचा वापर होऊन वारंवार 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 जर आपल्या मेंदूपर्यंत गेली तर ती कुठे जाते? लॉंग टर्म मेमरीमध्ये जाते आणि ती आपल्याला मरेपर्यंत लक्षात राहते. याची जर उदाहरणं घ्यायची असेल तर आता मुलाच्या अभ्यासातले, जर तुमचा मुलगा 7वीला आहे तर त्याला 7वीचा प्रश्न विचारू, 6वीचा विचारू, 5वीचा विचारू, 4थीचा विचारू, असे 4-5 प्रश्न मी विचारतो, तुमच्या डोळ्यासमोरच विचारतो. त्याला एकाही प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही. पण मी तुम्हाला शोले विचारतो, मी तुम्हाला अजमल कसा विचारतो, मी तुम्हाला अजून 2-3 इन्सिडेंट विचारतो जे 10-20 वर्षापूर्वीचे आहेत. सर मी डॅम शुअर सांगतो तुम्ही माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. दिस विल प्रूव्ह दॅट की काही घटना कुठे असतात? लॉंग टर्म मेमरीत असतात, काही घटना कुठे जातात? शॉर्ट टर्म मेमरीत जातात. आणि मी हे पण प्रूव्ह करून दाखवतो तुम्हाला की तुमचा मुलगा जो काही अभ्यास विसरलाय तो फक्त शॉर्ट टर्म मेमरीत गेल्यामुळे तो विसरलाय आणि तुमचं जे लक्षात आहे या सगळ्या घटना ह्या लॉंग टर्म मेमरीत असल्यामुळे तुम्हाला त्या लक्षात आहे. मग सिंपल कॅल्क्युलेशन आहे सर की लॉंग टर्म मेमरीत गेलेल्या घटना किंवा गेलेला कंटेंट हा आयुष्यभर लक्षात राहणार असेल तर माझं शिक्षण कुठे गेलं पाहिजे? मी जे शिकतोय ते कुठे गेलं पाहिजे? शॉर्ट टर्म मेमरीत गेलं पाहिजे की लॉंग टर्म मेमरीत गेलं पाहिजे? सो ऑब्व्हियसली तुमचं आन्सर मी अजून करतो की लॉंग टर्म मेमरीत गेलं पाहिजे. मग सर लॉंग टर्म मेमरीत जाण्यासाठीची जी प्रोसेस मी तुम्हाला सांगितली, मल्टी सेन्सचा वापर झाला पाहिजे, मल्टी टाइम्स गेलं पाहिजे, शोले डोळ्याने बघितला, कानाने ऐकला, वारंवार वारंवार ती प्रोसेस झाली, म्हणून शोलेतलं प्रत्येक सीन, प्रत्येक डायलॉग माझ्या लक्षात आहे.
अजमल कसाबचा इन्सिडंट 2-2.5 महिने मी त्या कसाबला टीव्हीवरती बघत होतो, त्याचं नाव ऐकत होतो, ती सगळी घटना चालू होती, डोळ्यांनी आणि कानाने ही सगळी इन्फॉर्मेशन माझ्या मेंदूपर्यंत जात होती. मल्टी सेन्सचा वापर झाला होता, मल्टी टाइम्स ते घडलं होतं. म्हणून आज मी इतक्या वर्षानंतर ती घटना सगळी सांगू शकतो, अजमल कसाबलाचं नाव मी सांगू शकतो, है ना. पण अभ्यासाच्या बाबतीत काय झालं, फक्त शिक्षकांनी येऊन शिकवलं, मुलांनी कानाने ऐकलं, एकदाच प्रोसेस झाली. मुलाची रिव्हिजन करण्याची काही सिस्टम मेथड नाहीये, तर काही सेल्फ स्टडी रिव्हिजन करत नाहीये, आणि म्हणून एकाच ज्ञानेंद्रियाने एकदाच घटना गेली आणि त्या मुलाला प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. म्हणजे आत्ता शिकलेला भाग 2 महिन्यापूर्वी, 4 महिन्यापूर्वी, मागच्या वर्षीचा तुमचा मुलगा विसरून गेला फक्त आणि फक्त एका गोष्टीमुळे, कारण तो कंटेंट त्याच्या शॉर्ट टर्म मेमरीत जाऊन तिथून डिलीट झालेला आहे. पण तुम्ही 50 वर्षाचा पिक्चरचा डायलॉग सुद्धा सांगताय, त्याच्यातली घटना पण सांगताय, 17 वर्षापूर्वीचा कसाबची घटना पण मला पूर्ण सांगताय, त्याचं नाव पण सांगताय, कारण ती घटना ते सगळं कुठे गेलं होतं, लॉंग टर्म मेमरीत गेलं होतं. कारण लॉंग टर्म मेमरीत का गेलं, मल्टी सेन्सनी गेलं आणि मल्टी टाइम्स गेलं. सर विचार करा, जर तुमच्या मुलाचं शिक्षण, जे काही तो शिकतोय, जे काही तो वाचतोय, जे काही तो ऐकतोय, हे जर लॉंग टर्म मेमरीत गेलं तर फायदा होईल का तोटा होईल? मग लॉंग टर्म मेमरीत जाण्यासाठी त्याचा मल्टी सेन्सचा वापर व्हायला पाहिजे की नको अभ्यास करताना? तो आत्ता होतोय का? नाही होत. मग जर आपण त्याला त्या सिस्टमनीच अभ्यास जर दिला, मल्टी सेन्सचा जर वापर झाला शिक्षणामध्ये, तर त्याला फायदा होईल की नाही? लॉंग टर्म मेमरीत गेलं तर फायदा होईल की नाही? कारण सर आता मी तुम्हाला काही गोष्टी दाखवणार आहे, ती दाखवल्यानंतर मी तुम्हाला समजून सांगतो की हे फोटोजेनिक आणि व्हर्बल इन्फॉर्मेशन मेंदू कशी कॅरी करतो. फोटोजेनिक आपला मेंदू जो आहे तो ऑडिओ, व्हिज्युअल, दृश्य, इमेजेस, पिक्चर याच्यावरती जास्त स्ट्रॉंग असतो. ही इन्फॉर्मेशन लवकर कॅप्चर करतो आणि दीर्घकाळ लक्षात ठेवतो, बरोबर. म्हणजे त्याचं जे काही स्टोरेज असतं ते मरेपर्यंत ते परमनंटली असतं स्टोरेज. पण व्हर्बल इन्फॉर्मेशन टेम्पररी स्टोअर करतो तो, शाब्दिक माहिती. मग आपण एखादा जर मी आता तुमच्याशी 1.5 तास 2 तास ॲज इट इज जे बोललो ते तुम्ही सांगू शकाल का? ॲज इट इज सिक्वेन्सनी सांगू शकाल का? नाही सांगू शकत, कारण व्हर्बल इन्फॉर्मेशन मेंदू टेम्पररी स्टोअर करतो, परमनंटली स्टोअर करत नाही शाब्दिक माहिती. असं तर पुस्तक वाचलं असतं तर सगळं पुस्तक 1 टाइम स्टोअर झालं असतं, बरोबर. एखादी ऑडिओ क्लिप ऐकली असती, प्रवचन ऐकलं असतं, सगळं तसं स्टोअर झालं असतं, पण होत नाही. पण जर मूवी बघितलं तर तो मात्र तसाच्या तसा मेंदूमध्ये स्टोअर होतो, कारण फोटोजेनिक मेमरी. मग आपण एक्झाम्पल घेऊ, टायगर, वाघ. वाघ हा शब्द पण माहिती आहे, वाघाचं चित्र बघितलंय, वाघाला पण बघितलंय आपण. पण ज्यावेळेस मी तुम्हाला वाघ बोलेल, 10 वेळेस एक्सपेरिमेंट करायला सांगेल की डोळे बंद करा, मी वाघ बोलतो, तुम्ही डोळ्यापुढे वाघ हा शब्द आणा. तुम्ही जर तो एक्सपेरिमेंट करून बघितला, डोळे मिटल्यानंतर तुम्ही माझ्या तोंडातून जेव्हा वाघ हा शब्द ऐकतात तर तुमच्या डोळ्यापुढे शब्द येत नाही, तुमच्या डोळ्यापुढे इमेज येते, वाघ दिसतो. आता मेंदूकडे तर दोन्ही गोष्टी आहेत, शब्द पण आहे आणि पिक्चर पण आहे. मग मेंदू पिक्चरच रिफ्लेक्ट करतो. त्याच्यावरून तुम्हाला सांगतो की फोटोजेनिक मेमरी माणसाची सगळ्यात स्ट्रॉंग असते. एखादी गोष्ट बघून जितक्या वेळ लक्षात राहील तितकी ती फक्त वाचून किंवा ऐकून लक्षात राहत नाही. म्हणून मूवीची स्टोरी 2-2, 3-3, 4-4 वर्षानंतर आपल्याला लक्षात राहते. पण जर एखादी स्क्रिप्ट किंवा एखादं पुस्तक, एखादा ग्रंथ वाचला तर आपल्याला 8-15 दिवसानंतर पण बऱ्याचशा गोष्टी आपण त्याच्यातून विसरून गेलेलो असतो. म्हणून शाळेच्या परीक्षा पाठांतर करत असताना 2 दिवसापूर्वी पाठ सगळं करतो आणि तिसऱ्या दिवशी जाऊन सगळं विसरतो, कारण व्हर्बल मेमरी आपली स्ट्रॉंग नसते, बरोबर. यामध्ये राईट ब्रेन लेफ्ट ब्रेन कसा काम करतो हे पण तुम्हाला समजणं गरजेचं आहे, कारण काही मुलांचा लेफ्ट ब्रेन स्ट्रॉंग असतो, काही मुलांचा राईट ब्रेन स्ट्रॉंग असतो. तुमचा कोणता ब्रेन स्ट्रॉंग आहे हे जर मेडिकल अनालिसिस करायला तुम्ही गेले तर तिथं 30-30 हजार रुपये फी द्यावी लागते. पण मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये एकदम फ्रीमध्ये मी तुम्हाला सांगतो की तुमचा मुलाचा कोणता मेंदू स्ट्रॉंग आहे. बघा, जर लेफ्ट ब्रेन काय काम करतो आणि राईट ब्रेन काय काम करतो, तर लेफ्ट ब्रेन फक्त आणि फक्त व्हर्बल इन्फॉर्मेशन प्रोसेस करतो. तुमच्या मुलाचं पाठांतर खूप स्ट्रॉंग असेल, खूप स्ट्रॉंग, की तो पाठ केला आणि काहीच विसरत नाही, बरोबर, आणि दीर्घकाळ लक्षात ठेवतो, तर त्याचा लेफ्ट ब्रेन स्ट्रॉंग आहे. तो एक पाठी आहे, एकदा पुस्तकाचं पान वाचलं की त्याला सगळं समजून जातं, तर त्याचा लेफ्ट ब्रेन स्ट्रॉंग आहे. वाचन करणं, एखादी गोष्ट, शब्द ऐकणं, शब्द बोलणं, विचार करणं, शब्दांशी रिलेटेड जेवढी प्रोसेस होते ती लेफ्ट ब्रेन मध्ये प्रोसेस होते. आणि याच्यापैकी कोणत्याही गोष्टीवरती तुमचा मुलगा जर सुपर सॉलिड असेल, एक्स्ट्रा ऑर्डिनरी असेल, तर तुमच्या मुलाचा लेफ्ट ब्रेन स्ट्रॉंग आहे. पण तुमचा मुलगा खेळामध्ये हुशार आहे,
एखाद्या, त्याला म्युझिक आवडतं, बरोबर आहे. सो ऑडिओ, व्हिज्युअल, म्युझिक, स्पोर्ट्स, क्राफ्ट, तो काहीतरी क्राफ्ट वगैरे बनवण्यामध्ये, क्रिएटिव्ह गोष्टी करण्यामध्ये इंटरेस्टेड आहे. ड्रॉइंगमध्ये त्याचं हातखंड आहे, एक्सपर्ट आहे. सर ह्या सगळ्या गोष्टी प्रोसेस होतात राईट ब्रेनमध्ये. मग तो जर ह्या सगळ्या गोष्टींपैकी कोणत्याही गोष्टीवरती ऍक्टिव्ह असेल तर समजून घ्या तुमच्या मुलाचा राईट ब्रेन ऍक्टिव्ह आहे. मग जर राईट ब्रेन ऍक्टिव्ह आहे तर तुम्ही त्याला एज्युकेशन लेफ्ट ब्रेन प्रमाणे का देता? कारण एज्युकेशन कसं आहे, व्हर्बल आहे. त्यांनी वाचायचं, ऐकायचं, पाठ करायचं, लिहायचं, शब्द 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 शब्द, व्हर्बल. मग तुम्ही याच्यावरती का भर देता? जर तो खेळामध्ये हुशार आहे, जर तो क्रिकेटमध्ये हुशार आहे, सर तुम्ही सांगताय त्याचं ड्रॉइंग खूप सॉलिड आहे, सर तुम्ही सांगताय त्याला नेहमी नवीन नवीन काहीतरी गोष्टी करण्याची आवड आहे, मग तुम्हाला सायन्स सांगताय की तुमच्या मुलाचा राईट ब्रेन ऍक्टिव्ह आहे, मग तुम्ही त्याला लेफ्ट ब्रेनच्या हिशोबाने शिक्षण का देता? याला का बळजबरी करता? याच्याप्रमाणेच एज्युकेशन द्या ना सर. मग हा काय करतोय, व्हिज्युअल्स, ऑडिओ ही प्रोसेस करतोय ना. मग आपण त्याचं जर शिक्षण त्याच फॉर्मॅटमध्ये, हा स्ट्रॉंग मेंदू आहे याच्याच मेंदूप्रमाणे जर दिलं तर तुमच्या मुलाचा विकास होईल की नाही? सर या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही कॅल्क्युलेटिव्ह विचार करा. इथं काय होतंय, स्कूल क्लासेस कसं त्याच्या आयुष्यामध्ये 100% कॉन्ट्रीब्युशन नाही देऊ शकत सक्सेससाठी. सर इथं स्टडी सिस्टम मेथड कशी त्याची चुकते, हे 10% कॉन्ट्रीब्युशन आपण कसं ऍड करू शकतो त्याची सिस्टम मेथड चेंज करून, हे 30% आपण स्वतःला अपडेट करून, हे चुकीच्या गोष्टी न करता ह्या गोष्टी प्रॉपर पद्धतीने करून आपण कसं त्याच्या आयुष्यामध्ये 30%चं कॉन्ट्रीब्युशन ऍड करू शकतो. आणि जर मी टेक्नॉलॉजीच्या जगात, एआयच्या जगामध्ये आता वावरतोय, रोबोटिक जगामध्ये मी वावरतोय, तर छोट्या छोट्या सिम्प्लिफाईड गोष्टी मेंदूच्या विकासाबद्दलच्या मला ज्या जगाने आणून दिल्या माझ्या पुढे, त्याचा जर वापर मी माझ्या मुलाच्या लाईफसाठी आणि त्याच्या प्रगतीसाठी करत नसेल किंवा जर करायला लागलो तर हे 40% त्याच्या लाईफच्या सक्सेससाठी ऍड होतील, कॉन्ट्रीब्युट होतील. सो सर थोडे थोडे करून हे 100% हा रस्ता तुमच्या मुलाच्या यशाकडे तुम्हाला घेऊन जाईल. त्याचं जे फ्युचर तुम्ही स्वप्न बघता त्याच्या फ्युचरचे, ऑलमोस्ट तुम्ही आत्ता गॅरंटी देऊ शकता, लिहून देऊ शकता की आमचा मुलगा उद्या इन फ्युचर ह्याच ठिकाणी आम्हाला आम्ही बघणार आहोत, हे तुम्ही लिहून देऊ शकता. आत्ताचा कोणताही पालकामध्ये एवढी हिंमत नाही की लिहून देईल माझा मुलगा इथेच असेल म्हणून. सो तुमच्यात ती हिंमत फक्त ह्या काउन्सिलिंग नंतर तुम्ही ह्या आमच्या गोष्टी फॉलो केल्या तर एवढा मोठा चेंज तुमच्या लाईफमध्ये होऊ शकतो. आता इथून पुढची जबाबदारी, इथून पुढचे डिसिजन हे त्यांचे असतील, ते पण सॉफ्टवेअरवरती येणार. ठीक आहे.